शासकीय माध्यमिक आश्रमशाळा मुरंबी येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शाळेची विद्यार्थिनीच मुख्याध्यापिका बनली होती। 5 सप्टेंबर दिनाचं औचित्य साधून इयत्ता 10वी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी मनीषा रामू गरेल हिने मुख्याध्यापिका म्हणून काम सांभाळलं, तर अधीक्षिका म्हणून धनश्री भोये या विद्यार्थिनीने काम सांभाळलं। कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षणाविषयी आपलं मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमाला उपस्थित सर्व शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक अथिलकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्ष कुमारी मनीषा गरेल, प्रमुख पाहुणे म्हणून धनश्री भोये, अधीक्षक म्हणून विजय गव्हाले या विद्यार्थ्यांनी काम पाहिलं। शिक्षक म्हणून विद्यार्थी यांनी शिकवल्यानंतर आपले अनुभव व्यक्त केले। शिक्षक म्हणून कावेरी राऊतमाळे, रत्ना पाडवी, रुपाली राठोड, तुळसा रंधे, सुवर्णा राऊत, राजश्री निंबारे, संपिता राऊत, अजय राऊत, रोशन नावळे, ओमकार थारड, अजय राऊत तसेच इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त केलं। तर शिपाई म्हणून राहुल पवार, 10वी या विद्यार्थ्यांनी काम पाहिलं। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक दशरथ माणिकराव वडाळे सर, माध्यमिक शिक्षक प्रदीप शिंदे सर, माध्यमिक शिक्षक सुमेध खिलारे सर, माध्यमिक शिक्षक प्रभाकर शिंदे सर, अधीक्षक विद्या पाहुणे मॅडम, अधीक्षिका श्री छबिदास सहारे सर, प्राथमिक शिक्षक सुहास अस्वले सर, प्राथमिक शिक्षक दौलत लहारे सर, प्राथमिक शिक्षक श्रीमती रेखा महाले मॅडम, श्रीमती हेमलता मोरे मॅडम, हेमंत चौधरी सर, माऊली बाजकर सर तसेच बहुउद्देशीय सर्व कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला। तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रदीप शिंदे सर यांनी केलं। आभार प्रदर्शन श्री अस्वले सर यांनी केलं। राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर।